बघा नेक्स्ट काय तिसरा जो आहे तो काय y बरोबर काय साइन टी स्क्वेअर आणि त्याला काय करायला लावलं त्याने डी स्क्वेअर वाय अपॉन डी टी स्क्वेअर करायला लावलं म्हणजे काय केलं डबल डिफरन्शिएट करायला लावलंय काय करायला लावलं डबल डिफरन्शिएट करायला लावलं तुम्हाला तर मी या पद्धतीचं डायरेक्ट उत्तर सांगितलं होतं याचं उत्तर डायरेक्ट काय होतं 2 sin t इंटू काय cos t म्हणजेच काय 2 sin 2 t असं पण येतं पण असं ऑप्शन नाही आपल्याजवळ असं ऑप्शन आहे का एकदा डिफरन्शिएट केलं तर काय भेटतं मला 2 sin t इंटू cos t sin t स्क्वेअरचं काय भेटतं आपल्याला 2 sin x इंटू cos x आठवतंय का ते sin 2x पण आपल्याला तसं काही दिलेलं नाही आपल्याला काय काढायला त्यांनी डबल डिफरन्शिएट करायला लावलं चला dy बाय dt केला तर काय होईल हा टी स्क्वेअर जो आहे साइन टी स्क्वेअरचं काय जाईल कॉस टी स्क्वेअर होईल कॉस टी स्क्वेअर आणि मधल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह परत एकदा काढायचं आहे म्हणजे काय झालं तुमचं मधल्या फंक्शनचं बाहेर काढायचं म्हणजे काय झालं तुमचं 2t हे काय झालं तुमचं आत्ताशिक हे आत्ताशिक काय झालं तुमचं आताशे फक्त सिंगल डिफरन्शिएशन आता काय करायचं आपल्याला डबल डिफरन्शिएशन म्हणजेच काय केलं तुम्ही आता इथं कोणता रूल लावलाय मला व्ही रूल लावलाय चला dy बाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर म्हणजे इथं टी आहे डी टी स्क्वेअर हा पहिला कॉन्स्टंट दुसरा जर डेरिव्हेटिव्ह कोणता आहे कॉस टी स्क्वेअर कॉन्स्टंट डी बाय डी टी ऑफ 2t आणि काय करणार प्लस करणार आहे 2t कॉन्स्टंट ठेवणार आहे आणि काय डी बाय डी टी ऑफ कॉस टी स्क्वेअर बरोबर की नाही मग काय झालं कॉस टी स्क्वेअर झालं आणि याचं डेरिव्हेटिव्ह काय झालं 2 झाला प्लस काय झालं 2t झाला आणि कॉस टी स्क्वेअरचं काय जाईल मायनस साइन टी स्क्वेअर आणि टी स्क्वेअरचं बरं डेरिव्हेटिव्ह काय जाईल 2t म्हणजे इथं काय जाईल 2t म्हणजेच काय झालं तुमचं कॉस टी स्क्वेअर 2 पुढे घ्या मायनस काय 4t स्क्वेअर आणि काय झालं तुमचा साइन टी स्क्वेअर ऑप्शन नंबर असा 2 cos t स्क्वेअर मायनस 4t स्क्वेअर आणि sin t स्क्वेअर बी ऑप्शन कळालं का